भास्कर जाधव सचिन कल्याण शेट्टींमध्ये वाद झालाय। विधान भवन लॉबीतच जाधव कल्याण शेट्टींमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं। भास्कर जाधवांची बोलताना जीभ घसरल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। बाब काढल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये हा वाद झालेला आहे। तुम्ही सिनियर सदस्य ठीक आहे मग जरा शिस्त बघा ना ठीक आहे आता एवढा कशाला काढायला तुम्ही पण एवढा थांबा मी एवढा थांबतो बाप नाही काढायला पाहिजे पुन्हा तेच पुन्हा बोलतो तर मी काढतो मग तुम्हाला काय करायचं का आम्ही तुमचा बाप काढा 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 तुम्हाला काढायचं काढा सध्या चुकीचं काय केलं तर बरोबर आहे तुमच्याकडे मला शिकायची गरज नाही शिकायची मी सत्ताधारी सदस्य पक्षाचा सदस्य अहो असं सत्ताधारी पक्ष असू दे सत्ताधारी आणखी दोन मंत्री असू दे काय बाप कशाला काढायचं बाप नाही काढायचं हे काम इथं खासगी काम कसं तुम्ही काय त्यांच्याबद्दल ठाम आक्षेप घ्या. पक्षाचा बाप नाही काढायचा. सरकारी नोकर हे कसं काय काम करू शकतात बाप कशाला काढायचा सरकारी नोकर कसं काय हे काम करू बाप नाही शकतात काढायचं बाप काढायचं सत्ताधारी पक्षाचा बाप वगैरे काढू नका तुम्ही काढलात आम्ही काढलो कुठंतरी या महाराष्ट्राची जी सर्वोच्च सभागृह आहे अशा ठिकाणी अशा गोष्टी होणं बरोबर नाही हे भास्कररावांना समजावून सांगत होतो पण भास्करराव काय समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते कदाचित त्यांच्यावरील त्यांना जे अपेक्षित होतं की विरोधी पक्षनेता त्यांना मिळत नाही सभागृहाच्या आतील जे व्यथित झालेले भास्करराव आहेत त्याचा फ्रस्ट्रेशन त्यात बाहेर जाणवलं तर मी अध्यक्ष साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे अध्यक्ष साहेब त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील भास्कर जाधवांची जीभ घसरल्याचं यावेळी पाहायला मिळालेलं आहे। बाब काढल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याचं कळतं आहे। भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टींमध्ये हा वाद झालाय। विधान भवन लॉबी शाब्दिक बाचाबाची झालेली आहे। यावर सुधीर मुनगंटीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। सन्माननीय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रत्यक्ष भेट घेतली कारण या विषयाची गंभीरता माझ्या लक्षात आली पण जेव्हा सचिन कल्याण शेट्टींनी या संदर्भात सांगितलं तेव्हा मला असं वाटतं की आता खरं तर विधानसभेमध्ये जेव्हा ही नवीन सत्र सुरू होतं किंवा नवीन आमदार येतात किंवा जुन्या आमदारासहित या ठिकाणचे शिष्टाचार शब्दांचा उपयोग या संदर्भामध्ये आता गंभीर काळजी घेण्याची आवश्यकता आहे।